आज आपला हिंदुराज गोविंदा पथक प्रो गोविंदा दापोलीसाठी सज्ज होत आहे। त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण आज आपल्या देवीला गाराणं घालून आज आपण जाणार आहोत प्रो गोविंदा दापोलीसाठी सज्ज होत आहोत। हिंदुराज गोविंदा पथक दापोली अजून आणि दुसरा पर्व आहे आणि हे दुसरं पर्व आहे। पहिले पर्वाचा आपण प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि दुसऱ्या पर्वासाठी आपण पुन्हा एकदा सज्ज होत आहोत। आपण प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी तयार होत आहोत आणि हिंदुराज गोविंदा पथकाची ही तयारी आपण पाहताय। प्रो गोविंदासाठी सगळे सज्ज होत आहेत आणि हे सगळे बाळ गोविंदा आज आपले तयारीत आहेत। आपले अमितजी लोरे आज आपल्याला मोटिवेट करत आहेत। तसेच आपले गदा गोविंद मुंडे स्वतः येत आहेत। तसेच आपले सगळे दोपट आहेत सगळे। तसेच हे आपले आसूदहून आपल्यासाठी आलेले स्पेशल पाहुणे। तसेच हे आपल्याला पथकाला मदत करण्यासाठी सालदूरहून आलेले आहेत। तसेच आपले बाबू धाडवे आपले कोच महेंद्रजी धाडवे यांचंही स्वागत। तसेच आता आपण नारळ वाढवण्याचं काम करत आहोत। चला तर बघूया नंतर तिथे जवळ जाऊन टाका लांब फेकून एकदम जवळ झाली तरी छत्री पकड ना। आम्ही पण येणार आहोत ना हे ती एवढी जवळ झाली ते लांबनं काढ ना तू जरा एक फोटो। ताकदीने यश देशील आणि थरावर तर रचून तुझं मर्यादी नाव उज्ज्वल करून घेशील। भैरवनाथा तुझं नाव उज्ज्वल करशील। जागेवाल्या मालका तुझं नाव उज्ज्वल करून घेशील आणि सर्व बाळकोपाने तुझ्या नावाचे फळ वाढून घेशील असा होतो। भैरवनाथ महाराज की जय, हरियाई माते की जय, बजरंग बली की जय। तसेच नारळ वाढवण्याचा कार्य पूर्ण झालेला आहे। आता पुढील आपला पथक एक दोन सलामी देईल, 5-5 थरांची तयारी करेल। मी सगळे येऊ का मी ये मंदिराने गेले। आता आम्ही सज्ज होत आहोत प्रॅक्टिससाठी। तर तुम्ही थोड्याच वेळात आपली प्रॅक्टिस बघाल। आपण मी कोकणी सचिन सोबत आपण सगळे जॉईन होऊयात। आपले नीरजजी दुर्गावळे आता ह्यांचंही आगमन झालं आता झाले आता जस्ट आले। तसेच पंकज तसेच सुजय यांनी गेल्या वर्षी 3 थरांसाठी म्हणजे स्पेशल 3 एकी उचलण्याचं कार्य केलं होतं। हे आपले सुजयजी धवंडे त्यांची स्माईल बघू शकता दापोलीचा राजा 5 थर उचलले एकट्याने असा हा आपला सनी आणि हा दिव्या ह्याला बघू शकता। म्हणजे ह्याचा आवाज आणि वाघाची दाण आणि दुसऱ्याची आवाज अरे सगळेजण प्रो वाले सगळे आलेत काय? बाकी कोण आहेत काय? बाकी 2 मिनिटं आवाज येऊ नंतर करूया आधी। ठीक आहे जागेवर हलू नका। तर जाई तिकडे जागा थोडं इकडे देऊ आपल्या इकडे झाले की सांगा काय ते। हो आगे वाले की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, साईनाथ महाराज की जय, भैरवनाथ महाराज की जय, भारत माता की जय, जय श्री राम, जय श्री राम।
बरोबर गेले चल चल तर आपला हिंदुराज गोविंदा पथक दापोली आता पुन्हा एकदा चाललाय प्रो गोविंदासाठी. तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. गुप्तेश गुजर मर्याई देवी देवस्थान मंदिर जालगाव वडील आता वंदन करून आपण प्रो गोविंदासाठी सज्ज होत आहोत. परवाना घेणार वर्षाप्रमाणे सणाप्रमाणे स्पर्धेसाठी दापोली या ठिकाणी जातोय. यशस्वीरित्या दोन गदा तुझ्या पुढे तर तिसरी गदा पुढ्यावरची या ठिकाणी असली पाहिजे. परिवारात जसे तू सहकार्य करते येताही सहकार्य करशील आणि या स्पर्धेमध्ये विजयी यशस्वीरित्या करशील आणि सोन्याचा गोळा ठेवलेला तुझ्या पुढ्यात तो मान्य करून देशील असा करतो. श्री देवी मर्याई माते की जय. रमेश राहतात का तुम्ही? पकडून ठेव काकाला. कोच आमचा कोच अमित. चल हा
थांब इथं थांबव असं थांबव घेऊ जागेवर थांब बस थांब इथं थांब गोप्रो घेऊन फिरता येतो बाबू जळगाव ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय प्रसादजी पाठक सर यांना देखील विनंती करतो की आपण या मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि आपण कोणत्याही प्रोग्रामचं ज्या वेळेला आपण प्रोग्रामला सुरुवात करतो तर प्रथमतः आपण स्पीकर वाढवूनच कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करत असतो. या ठिकाणी देखील आपण स्पीकर वाढवणार आहोत. पहिल्या फेरीमध्ये चौथ्या पाचव्या किंवा त्यापुढील पथकाची वेळ जर समान राहिली तर अशी सर्व गोविंदा पथक अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या फेरीमध्ये सलामी दिल्यानंतर गोविंदा उतरताना थर कोसळल्यास त्या गोविंदा पथकाची वेळ 2 सेकंदांनी वाढवली जाईल. प्रत्येक गोविंदा पथकाला आपली कला सादर करण्यासाठी पारंपरिक नृत्य पहिल्या फेरीमध्येच फक्त 10 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. त्या 10 मिनिटांच्या कालावधीतच त्यांनी आपलं कला सादर करायची आहे. थर लावण्यासाठी मैदानात प्रवेश करताना पंचांच्या इशाऱ्याआधी शिटी वाजण्यापूर्वी गोविंदांनी मैदानात प्रवेश केल्यास त्या गोविंदा पथकांची वेळ 2 सेकंदांनी वाढवली जाईल. त्याचबरोबर सर्व गोविंदा पथकांना सूचना आहे आपल्याला थर लावण्यासाठी आमचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक अक्षयजी पाठक सर यांना विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार. खेळ पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत तरी सुद्धा रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीनं मी सगळ्या गोविंदांना विनंती करतो की खेळ करत असताना स्पर्धेच्या नादामध्ये खूप प्रयत्न आपण बघताय तर श्री मजे प्रतिष्ठान दाखवली याचाच आहे.
राजू चोरके साहेबांचं देखील आपण तसं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण असं व्हायचं याच्या ठिकाणी ऑफिशियली काही आता सुरुवात केली जाते. सांगितलं ब्रेड टर्म्स अँड कंडिशन्स. सुरुवात श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली हे करतायत. श्रीदेवी मर्याई प्रतिष्ठान दापोलीचा गोविंदा. रेकॉर्ड करून आघाडीवर आहे खेमराज गोविंदा पदक सुसेरी खारी खेड. खेमनाथ गोविंदा पदक सुसेरी खारी खेड. फणसवाडी हरणे दापोली आपल्या समोर आता त्यांच्या नृत्य आविष्काराच्या माध्यमातून पथकातील सर्वच गोविंदा या ठिकाणी सादरीकरण करतील. नियम आपण सर्वांनाच यापूर्वी सांगितलेले आहेत. पहिल्या फेरीमध्ये सर्वात कमीत कमी वेळ घेणारे 4 गोविंदा पथक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पहिल्या फेरीमध्ये 4थ्या 5व्या किंवा त्यापुढील पथकाची वेळ समान राहिल्यास असे सर्व गोविंदा पथक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. याची सर्व गोविंदा पथकांनी आणि क्रीडा रसिकांनी नोंद घ्यावी. आता सादरीकरणाकरिता श्री नागेश्वर गोविंदा पथक फणसवाडी हरणे आपलं सादरीकरण या ठिकाणी करणार आहे. कारण आपण सर्वच गोविंदा पथकांना ही सूचना दिलेली आहे की प्रत्येक गोविंदा पथक आपली कला सादर करण्यासाठी म्हणजे पारंपरिक नृत्य हे सादर करण्याकरिता पहिल्या फेरीमध्ये 10 मिनिटांचा कालावधी घेईल आणि ही वेळ मात्र त्यांना बंद प्रत्येकाची काय लोकांना बघायसाठी चिठ्ठी लागली.
त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. विशेष पारितोषिक जे गोविंदा पथक समोर सलामी देणार आहेत ते ज्यांनी 3 नंबर श्री नागेश्वर गोविंदा पथक फणसवाडी हरणे यांनी सादरीकरण केलं आणि सादरीकरणासाठी घेतलेला वेळ आहे 20. काही सूचना आल्या होत्या की आपण पारंपरिक नृत्याचं सादरीकरण थांबवावं, परंतु आयोजकांनी असा विचार केला की या गोविंदा पथकामध्ये जे बाळगोपाळ सहभागी झालेले आहेत त्यांनाही मैदानात येण्याची संधी मिळावी, म्हणून 2 मिनिटांचा वेळ हा सर्व गोविंदा पथकांना पारंपरिक नृत्य सादरीकरणाला दिलेला आहे. कृपया सहकार्य करा. हिंदुराज गोविंदा पथक दापोली यांनी त्वरित आपले सर्व गोविंदा पथकातील सहभागी गोविंदांना घेऊन बाहेर जायचंय. कृपया सहकार्य करा. यानंतर 5 नंबरचं सादरीकरण करण्यासाठी येणारे गजानन गोविंदा पथक राजवाडी हरणे दापोली हे गोविंदा पथक या पथकानंतर हिंदुराज गोविंदा पथक यांच्या सादरीकरणानंतर आपलं सादरीकरण करतील. दापोली प्रो गोविंदा 2024 आता सादरीकरण जे होणार आहे ते 4थं गोविंदा पथक हिंदुराज गोविंदा पथक दापोली. फक्त 2च मिनिटांमध्ये आपण मैदान खाली करणार आहोत. त्याचप्रमाणे अक्षय प्रतिष्ठान यांच्याकडून सर्व गोविंदा पथकांना एक विशेष पुरस्कार जो गोविंदा पथक व्यासपीठा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रयत्न करण्यासाठी हिंदुराज गोविंदा पथक यावेळेला अतिशय वेगाने त्याच्याकडे सज्ज होताना बघायला मिळत आहे. कधीच वेळामध्ये करण्याचा मानस राहील बघता बघता बनवलेला असण्याचा प्रयत्न यशस्वी इतिहास घडवण्याच्या शिखरावरती यावेळेला तयार असणारे गोविंदा पथक हिंदुराज गोविंदा पथक आणि त्याचबरोबर आता यशस्वीच्या खाली उतरणारं देखील आपल्याला हेच गोविंदा पथक पाहायला मिळतं. दिनांक आहे असा दापोली प्रो गोविंदा पर्व 2 आणि आता सादरीकरणाकरिता मैदानात दाखल होत आहेत गजानन गोविंदा पथक राजवाडी हरणे दापोली.
माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. कॅमेरावर गारडले असतील लाईव्ह वर. गोविंद पदक राजवाडी हरलय त्या ठिकाणी आपल्याला सज्जवताना पाहायला मिळालं. आपण पाहताय ना तर गोविंदांची जी स्पर्धा ज्या वेळेला अगदी ऑर्गनायझर करायचीच होती त्याच वेळेस काँग्रेस सपोर्टेड म्हणजेच भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पर्धा आणि गेल्या पर्वामध्ये देखील जे पर्व पहिलं होतं या प्रो गोविंदा दापोली प्रो गोविंदा आता हे झाले जिल्हास्तरीय दापोली प्रो गोविंदा आणि असं मला वाटतंय की पुढच्या वर्षी कदाचित ते राज्यस्तरीय दापोली प्रो गोविंदा बनेल असं मला तरी वाटतंय. कारण का हे जे स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय म्हणजेच काय भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही गोविंदांची स्पर्धा आज खऱ्या अर्थानं दापोलीच्या ऐतिहासिक अशा आझाद मैदानामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली यांचा देखील विशेष आभार मानावं लागेल. कारण गेल्या वर्षी त्यांनी हा जो निर्णय घेतला तो निर्णय यशस्वी करून दाखवला, एक इतिहास रचला आणि यावर्षी देखील श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली यांचं महिला गोविंदा पथक या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. म्हणजे या इतिहास रचण्याची परंपरा कायम ठेवण्यामध्ये देखील श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली हे अग्रेसर आपल्याला दिसून येत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक आपलं सादरीकरण करताना, कारण खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणाऱ्या महिला या देखील कुठेही कमी नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील यामध्ये सहभागी होऊन दाखवू, जिंकून दाखवू, सलामी देऊन दाखवू. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या महिलांना प्रोत्साहन देणार आहोत. श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक अक्षय प्रतिष्ठान यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक अतिशय सुंदररित्या मानवी मनोरा रचताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यशस्वी अशी सलामी त्यांनी दिलेली आहे. सर्व क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडेल असं श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानले जात आहेत. मर्याई प्रतिष्ठान दापोलीचा गोविंदाला या अगोदर त्या गोविंदा पथकाने म्हणजे 5 नंबरच्या गोविंदा पथकाने आपलं सादरीकरण केलं होतं. त्यांची वेळ सगळ्यांनी ऐकायची आहे. धन्यवाद डीजे. श्री गजानन गोविंदा या पथकाच्या अगोदर ज्या महिला पथकाने श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली पारितोषिक घोषित झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
हॅलो, या गोविंदा पथकासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. या गोविंदा पथकाचा रेकॉर्ड आहे. जागेवरून 6 सेकंदात हा गोविंदा पथक पास तर लावतो. जागेवरून 6 सेकंदामध्ये गोविंदा पथक हा पास तर लावतो. बघूया आपल्या या ठिकाणी किती सेकंदामध्ये आपले मानवी मनोरे रस्ते आहेत. जागेवरून 4 15 मिनिटात आणि पंच या ठिकाणी इशारा करण्याच्या तयारी. आम्हाला बोलवलं तुम्ही पण कोच ना तो पण धावणार आहे, वजन कमी करायला. सुरुवात केली या ठिकाणी इतिहास रचण्याच्या उद्देशानं हे गोविंदा पथक हे रत्नागिरीहून दाखल झालेलं आहे. पेनल्टी लागली, पेनल्टी लागली. पुरुष रत्नागिरी या संघाने मनोरे रचण्याकरिता सलामी देण्याकरिता घेतलेला वेळ आहे 19 सेकंद. परंतु मनोरा कोसळल्यामुळे +2 21 सेकंदांची त्यांची नोंद केली जाईल. 21 सेकंद हे देखील आतापर्यंतच्या सादरीकरणामध्ये 3 नंबरचं सादरीकरण आहे. विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सौ जया साळवी मॅडम यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि सन्मानाचं स्वरूप आहे मायेची शाल, फोन कर. दोघं जण आहेत ना, एकाला इथे सुरुवात या ठिकाणी केलेल्या गोविंदा पथकानं वेग आहे आणि त्यानंतर मोठा मोठा मनोरंजनाचा प्रयत्न
इतिहास घडवण्यासाठी त्यासाठी नोंद सलामी दिली आहे, यशस्वी सलामी. जिद्द असली तर सगळ्या गोष्टी होतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी देखील श्री कृष्णाई गोविंदा पथक मौजे दापोली भुलटेवाडी यशस्वी अशी सलामी देखील दिली आहे. परंतु त्यांचं सेकंद किती सेकंदांमध्ये दिले ऑफिशियलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल हा टाइम. चला आपण लगेचच वळूया स्वागत सन्मानाकडे. समोर जे बॅरिकेडच्या आतमध्ये उभे आहेत कृपया आपण बाहेर जायचं आहे, अन्यथा आयोजकांच्या वतीने आपल्याला बाहेर येऊन सोडलं जाईल. सगळे जे छोटे गोविंद आहेत त्यांना विनंती राहील सन्मान करतो श्री रवींद्र गायकवाड सर, जिल्हा संयोजक, याचा पण यातून सन्मान करतोय श्री रवींद्र गायकवाड सर. करतोय श्री अजयजी शिंदे सर यांचा पण यथोचित सन्मान करतोय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री अजयजी शिंदे सर. श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्कंडी चिपळूणचं हे गोविंदा पथक वेगावरती स्वार होताना आपल्याला बघायला मिळतंय. तुम्हाला खाली उतरणं हे गरजेचं असतं. किती सेकंदात हे मानवी मनोरे रचले आहेत. श्री राकेश माळी सर, आपण देखील आपला यशस्वी सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपण सन्मान करतोय श्री अमितजी आनंद सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. लालगाव ग्रामपंचायत सदस्य श्री अमितजी आनंद सर यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण यथोचित सन्मान करतोय श्री अभय कोणते सर. दाभोळ ग्रामपंचायत उपसरपंच श्री अभयजी कोणते सर, आपण देखील आपल्या यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपण यथोचित सन्मान करतोय श्री विवेकजी भावे सर. भारतीय जनता पार्टी दापोली तालुका सरचिटणीस श्री विवेकजी भावे सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कन्हैया गोविंदा पथक मंडणगड भिंगलोली हे आपले मानवी मनोरे असताना सुरुवात वेगवान केलेली आहे. थोडंसं ढासळतंय त्या ठिकाणी, परंतु पुन्हा एकदा ती जिद्द आणि आपल्याला मानवी मनोरे असताना
या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे सर्व 12 गोविंद पथक आपण नोंद घ्या. आपला एक एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा आणि आपली नाश्त्याची जी व्यवस्था केलेली आहे तिथे आपला नाश्ता जो आहे तो मात्र घेऊन जायचा आहे. 12 गोविंद पथक आपण नोंद घ्यायची आहे. एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे आणि आपलं जो नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तो नाश्ता आमच्याकडे घेऊन जायचा आहे. त्यानंतर आपण यथाची सन्मान करतोय श्री गिरीश जोशी सर, भारतीय जनता पार्टी मंडळाच्या तालुका सरचिटणीस. आणि आज सरांचा वाढदिवस देखील आहे. सरांना देखील आमच्या सर्वांकडून शुभेच्छा असतील. सरांचा आपण यथाची सन्मान करतोय. मी शैलेश माते सर आपल्याला विनंती करेन. त्यानंतर आपण सन्मान करतोय भारतीय जनता श्री विठ्ठल गोविंदा पथक मोठे गुढेभाव हात नाही. त्यांचा प्रयत्न मात्र सुरुवात यशस्वीरित्या करताना थोडासा झाला. मानवी मनोरे नसताना अगदी त्यांच्या समोर स्थळाने देण्याचा मानस आणि धाडस मात्र करत असताना हे गोविंदा पथक यशस्वीरित्या अगदी मानवी मनोऱ्यांची रचना करत असताना सलामीसाठी सज्ज झाले. त्याचप्रमाणे यशस्वीरित्या खाली उतरणं हे देखील खूप गरजेचं आहे. जोरदार टाळ्या. तर आपण साहेबांचा यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. बाबू छत्री साहेब भिजत नाहीस ना? छत्री उडाला छत्री खाली करतो ना. कॅमेरा होत आहे पुढे जा तू. छत्री घे. या ठिकाणी चॅम्पियन दहाडले स्वप्न अगदी विराशी बाळगून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यशस्वीरित्या या वेळेला आपण मागे बनवले असताना हेच युवराज गोविंदा पथक आहे. यावेळेला मात्र तुम्हाला सलामी द्यायची नाही आहे. ही जी दैर्य आहे ती मात्र यावेळेला आहे. यशस्वी सक्सेसफुल प्रयत्न झालेला आहे. युवराज गोविंदा पथक मात्र त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित जलस्वराज्य जालगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सौ रिया घात मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल मॅडम आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. श्री नागेश्वर गोविंदा पथक हरण्याचा अतिशय वेगवान यावेळेला सुरुवात करताना मागे बरोबर रचत असताना पाहायला मिळत आहे. यशस्वीरित्या तिसरा थर देखील रचला गेलाय. देखील मिळत आहे. यशस्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज हे जे गोविंदा पथक आहे थोडासा वेळ मात्र बेस बनवण्यासाठी घेतलाय त्यांनी. कारण त्याला अतिशय वेगाने मात्र सुरुवात केली. बघता बघता तिसरा मनोरा हवेला रस्ताना आपल्याला बघायला मिळत आहे. डायरेक्शन मात्र आपल्याला पाहत आहे. थोडासा वेळ गेलाय तिथे. सक्सेसफुली परंतु थोडस मात्र
श्री महापुरुष पगडवटा रत्नागिरीचे गोविंदा पथक अतिशय वेगानं त्या ठिकाणी आले आहे. या ठिकाणी इतिहास घडवण्याच्या उद्देशाने दाखल झालेलं हे गोविंदा पथक फाईट यार फाईट 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 फोड 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 अपयश. प्रयत्न खूप चांगला झाला परंतु या ठिकाणी गावला दहीहंडी फोडली जाणार होते तिथे मात्र